कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलताय तुम्ही? भाऊजी प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही। असं रागाच्या भरात तुम्ही रागाच्या भरात नाही वहिनी, तुम्ही सगळ्यांनी बघितले ना मी केवढे प्रयत्न केले आईला समजवण्याचे, पण ती माझं ऐकायलाच तयार नाहीये। आणि बाबा मी सुद्धा हे रोज रोजच्या वादाने कंटाळून गेलोय। त्यापेक्षा आपण जाऊया, मुलांबरोबर एक नवीन सुरुवात करूया। तुम्ही आकाश, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर ना। अरे या घराला गरज आहे तुझी। तूच या घरातनं निघून गेलास तर बिझनेसचं काय होईल? हे घर कोलमडून पडेल रे आकाश। काही नाही होणार आहे मावशी। अखिल आहे, दादा आहे, उत्तम सांभाळतील बिझनेस। आणि फक्त या कारणाकरता मी मागे नाही थांबणार। आणि मला या बिझनेस आणि या प्रॉपर्टी मधलं काहीच नकोय। माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना सांभाळायला मी एकटा समर्थ आहे। मूर्खपणा करू नकोस। नाहीतर काय, नातं काय फक्त बिझनेस आणि प्रॉपर्टीसाठी असतं का? अखिल थांब जरा, कस काहीतरी बोलून माती खाऊ नकोस। अगं पण दादा, तो घर सोडून जायचं म्हणतोय। काही नाही होणार असं। वसुंधराचा कंटाळा आला की येईल बघ परत। आकाश, या घराला आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे। माझी गरज आहे दादा। मी आणि वसुंधरा एक आहोत, हे मान्य आहे तुम्हाला? नाही ना? बस बघ, चाललोय आम्ही। आकाश थांब, बस झालं आता। शेवटचं सांगतोय, कोणीही ह्या घरातून कुठेही जाणार नाहीये। जयश्रीला मी समजल, प्लीज तू आता मध्ये बोलू नकोस। आपलं कुटुंब मोडलेलं मी खपावून घेणार नाही। एक तर आधीच आपण सगळ्यांनी खूप भोगले। सॉरी बाबा, पण हेच मला आईकडून ऐकायचं। मी तरच मी थांबेन। जयश्री चल, सोड आता हट्ट। चला वसुंधरा। नाही, वसुंधरा प्लीज थांबा। या वेळेला मी तुमचं काहीच ऐकणार नाही। खूप संकटांमधून गेल्यानंतर आत्ता कुठे आपण एकत्र आहेत। आता परत मागे नाही जायचं। आपण इथेच आपल्या माणसांसोबत याच घरात राहायचंय। तुम्ही प्लीज इमोशनल होऊ नका। तुम्हाला ही सगळी माणसं आपली वाटतात, पण त्यांना असं नाही वाटत आहे आणि कधीच वाटणार नाही। वाटेल हो, एक दिवस नक्की वाटेल आणि माझी खात्री आहे। सुंदर, तुम्हाला माहिती आहे ना आई तुमच्यासोबत कशी वागणार आहे ते? सतत तुमचा अपमान करत राहील ती। मला चालेल, पण मला नाही चालणार आहे। शांत व्हा, माझं ऐका प्लीज। शेवटी चूक माझीच होती ना, मी खोटं बोलले म्हणून झालं नाही सगळं। आणि मला माझी चूक सुधारायची एक संधी तर द्या। आईचा राग समजू शकते हो मी। शेवटी मी सून आहे घरची, मुलगी नाही। बरेचदा सासू सुनांमध्ये तंटे हे होतातच, पण आमचं नातं घट्ट करणं ही सून म्हणून मी माझी जबाबदारी समजते। आई, आता मी मागे हटणार नाही आणि एक ना एक दिवस तुमचं प्रेम मी नक्की जिंकेन। सुंदर, हे सगळं प्लीज थांबा। तुम्हाला माहितीये, नात्यातला दुरावा मिटवण्यासाठी प्रत्यक्षात जवळ असणं गरजेचं आहे। आणि आज जर का आपण आत्ता या घरातून निघून गेलो ना, तर दुरावा कायमचा वाढेल। प्लीज हट्ट सोडून द्या, माझं ऐका प्लीज। नाही नाही दादा, काय बोलताय तुम्ही? नाही चालणार दादा। अहो असं काय करताय? मग ती माझी चूक आहे का सांगा बरं? नाही ना, मग मी तुम्हाला तेच सांगते, परवा नाही चालणार। हे बघा, माझं ऐका। नाही नाही नाही, तुम्ही जरा एक मिनिट शांत व्हा। ऐका, मी तुम्हाला काय सांगते, मला अॅनिव्हर्सरी आज आहे की नाही? नाही नाही, कॉल ट्रान्सफर नका करू दादा। हॅलो, ऐका माझं। हॅलो हॅलो दादा, अहो काय रे बाबा, तुला नीट रॅप पण करायला येत नाही? दे, मीच करतो। बरं ऐक ना, आईला
आवडेल नाही गिफ्ट. हो मग आवडणार ना, माझी चॉईस आहे. आणि आई म्हणते की जो पण प्रेमाने गिफ्ट देतो ना त्याचं गिफ्ट हसत हसत एक्सेप्ट करायचं. वा, जय हो बनी महाराज. बाबा हे लास्ट टाइम हा. अरे तू हेल्प नाही करणार तर कोण करणार मला? बाबा सारखी मिस तुला हेल्प करायची. थोडासा रोमॅन्टिक हो. हे मी रोमॅन्टिक आहे बरं का. अच्छा ठीक आहे, तर मग आईचा फेवरेट कलर कोणता आहे सांग. ब्लू. रंग रंग रंग. आईचा फेवरेट कलर आहे रेड. रेड. नाही दादा, अहो असं काय करताय तुम्ही? हो 3 पेमेंट झालंय तुमचं पूर्ण कधीच 3 दिवसापूर्वी. हो अॅनिव्हर्सरी आजच आहे की नाही? मग मग पार्सल आजच मिळायला पाहिजे. हे बघा तुम्ही ना आधीच खूप उशीर केला. हो नक्की. ओके थँक्यू. आईची फेवरेट डिश कोणती आहे? डिश हे पाणीपुरी. पाणीपुरी. हा. बाबा लास्ट वन तरी खूप इझी आहे, हे तरी तुला माहितच असायला पाहिजे. आईचं फेवरेट फुल कोणतं आहे? हे 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 माहिती मला. हे सोपं आहे. रोज. हं. काय रे देवा, काय होणार माझ्या बाबाचं? मलाच सगळं करावं लागणार आहे. बाबा मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी तुला खूप स्ट्रिक्ट ट्रेनिंग देईल, बघ तू. जय हो बनी महाराज की. हा जय हो. तथास्तु. 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 काय अच्छा, ही काय पद्धत आहे मम्माचा कॉल रिसीव्ह करण्याची? सॉरी मम्मा, माझा मूड खूप खराब आहे आता. आता काय झालं बच्चा? आत्ता हे सगळे आकाश आणि वसुंधराच्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करतायत आणि तयारी करतायत. मला वाटलेलं आतापर्यंत या घराचा कंट्रोल माझ्या हातात आलेला असेल, पण कसलं काय? मी तुला नेहमी काय सांगते, काय सांगत असतेस? पेशन्स ठेव बच्चा. आपल्याला जे मिळवायचं ना त्यासाठी शांतपणे आणि विचार करून प्लॅनिंग करावं लागणार आहे. पण मम्मा अजून किती वेळ? ती वसुंधरा ना दिवसेंदिवस खूप स्ट्रॉंग होत चालली आहे. तू तिचं टेन्शन घेऊ नकोस. आणि ती वसुंधरा काही स्ट्रॉंग वगैरे होणार नाहीये. दिवा जेव्हा विझतो ना तेव्हा कशी त्याची ज्योत मोठी होते आणि फडफडत राहते, तसं झालंय त्या वसुंधराचं. तिला जेवढं फडफडायचंय ना तेवढं फडफडू देत. एक दिवस विझणारच आहे ती. आणि हे जे काय पहिल्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग चाललंय ना, करा म्हणू प्लॅनिंग. नाही तिची पहिली अॅनिव्हर्सरी शेवटची ठरवली ना तर बघच. मम्मा आर यू शुअर? ऑफकोर्स बच्चा. हे बघ, घरामध्ये बारीक लक्ष ठेव. बाकी काय करायचं ना ते मी बघते. ओके चल बाय. बाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.